सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, महासचिव नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित. तर मंडळींनो, या ठिकाणी आजचा हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण काही कीर्तनकार लोक ज्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जातोय त्याचं अगदी थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत. आपण बघितलं की मराठा आरक्षणाचा लढा आता चांगलाच पेटलेला आहे. सगळीकडे तशा पद्धतीचे आंदोलन होत आहेत. काही ठिकाणी आमरण उपोषण आहे, काही ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे आणि काही गावांमध्ये उपोषण स्थळी कीर्तनाचं आयोजन केल्या जात आहे आणि त्या समर्थनार्थ त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कीर्तन किंवा प्रवचन ठेवले जात आहेत. पण या कीर्तनामध्ये बोलताना किंवा त्यामध्ये कीर्तनाचं निरूपण करताना काही महाराज लोक, काही हबप जे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, त्यांच्या क्लिप सोशल मीडियावर फिरत आहेत. तर ते कितपत योग्य आहे या ठिकाणी मी कोणाचंही नाव घेणार नाही, कोणावरही वैयक्तिक आपण या ठिकाणी टीका करणार नाहीत. पण जर तुम्ही स्वतःला हबप म्हणवता, जर तुम्ही स्वतःला प्रबोधनकार म्हणवता, तर तुमची ही जबाबदारी आहे की बोलताना आपण किती काळजीपूर्वक बोललं पाहिजे. एक महाराज म्हणतात की मी खानदानी पाटील आहे, आम्ही खानदानी पाटील आहोत, आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे आणि हे शिक्षणात असं आणि हे नोकरीत तसं, पण मी खानदानी पाटील आहे हे बोलणं किंवा आम्ही खानदानी पाटील आहोत हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला सांगते, आतापर्यंत बरेच अशा काही लोकांच्या केवळ वक्तव्यामुळे मराठा समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आज सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करत असाल तर पाटील देशमुख हा वाद किंवा हे जे पिढीजात आपल्या आलेल्या पदव्या आहेत किंवा ही जे वतनदारीतले पद होते ते आपल्याला टाकून द्यावे लागणार आहेत. एवढंच नाही तर कुळ सुद्धा मी तुम्हाला म्हणते, 96 कुळी 92 कुळी हे कुळ सुद्धा तुम्ही आणू नये, कारण मराठ्यांना आरक्षणाची आज नितांत गरज आहे. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही खानदानी पाटील आहोत किंवा आम्ही देशमुख आहोत तर याने त्या ठिकाणी फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण स्वतः या ठिकाणी कुठल्याही कुळाचा, कुठल्याही पाटीलकीचा, कुठल्याही देशमुखीचा तोरा न मिरवता आम्ही सर्व मराठी कुणबी आहोत आणि कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने आपल्या त्या नोंदींमधून आपल्याला मिळवता येईल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मग अशा ठिकाणी जो लढा म्हणजे जे कीर्तन मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे, अशा ठिकाणी तुम्ही उभे राहून आणि जाहीर कार्यक्रमात तुम्ही म्हणता की आम्ही खानदानी पाटील आहोत, तर हे बोलताना आपण थोडा विचार केला पाहिजे. कारण जे 1.5 कोटी लोक आंतरवालीमध्ये आले होते ते सुद्धा खानदानीच होते महाराज, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, महिला कीर्तनकार सुद्धा त्यामध्ये मागे नाहीत. एक महिला कीर्तनकार आहेत, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की आम्ही 2 किलो रुपयाच्या तांदळासाठी आरक्षण मागत नाही आहोत. ताई, जरा बारकाईने विचार करा. असे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आत्महत्या, शेतकरी आत्महत्येचा जर आपण वर्गीकरण केलं, वर्गीकरणानुसार जर त्याची आकडेवारी काढली तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की महाराष्ट्रामध्ये शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही मराठा समाजाची आहे. म्हणजे स्वतःच्या लेकरा बाळांना ते पोसू शकत नाहीत, ते स्वतः जीवन जगू शकत नाहीत, तेव्हाच ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत. पण तुम्ही स्वतः 30-30 हजार रुपये मानधन घेणारे कीर्तनकार, तुम्हाला काय माहित आहे की तळागाळातल्या मराठ्यांचे काय हाल आहेत. त्यामुळे 2 रुपये किलोवाला तांदूळ मराठा विकत आणत नाही हा समज आहे तुमचा. 2 रुपये किलोवाले तांदूळ सुद्धा आज मराठ्यांना मिळत नाहीत, याची जाणीव असू द्या. त्यानंतर एक महिला कीर्तनकार आहेत, त्या म्हणतात की घोड्याच्या शर्यतीत आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे, तर घोड्याच्या शर्यतीत गाढवं पुढे चाललेले आहेत. अरे, तुम्ही नारदाच्या गादीवर उभे आहात. तुकोबाराय म्हणतात, कुण्याही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याच जीवाचा मत्सर तुम्ही करायचा नाहीये. कोणाला म्हणताय तुम्ही घोडे, कोणाला म्हणताय गधे. मग हे जे वक्तव्य आहेत यातून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं. आज आपण पाहिलंय की मराठा आणि काही समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत. तसंच जर त्यामध्ये तुम्ही बोलत असाल तर ही त्यामध्ये भर पडेल किंवा पडायला कारणीभूत ठरते असं तुम्हाला वाटत नाही का? कुठल्याही जातीला आपल्याला, मी स्वतः मराठा आहे, मी स्वतः हबप सुद्धा आहे, मला माझ्या जातीचा प्रचंड अभिमान आहे, तसा इतरांना सुद्धा असतो आणि तो असायलाच पाहिजे. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असायलाच पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखणं, दुसऱ्यांना हिनवणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही हबप झालेच कसे हा मला या ठिकाणी प्रश्न पडतो.
त्यानंतर अजून एक महाराज बोलले की जर मराठ्यांना द्यायचं नसेल तर हे सगळंच काढून घ्या, हे सगळंच कॅन्सल करा, आरक्षणच काढून घ्या सगळ्यांचं. अरे अरे अरे, म्हणजे तुम्हाला जर मिळत नसेल तर मग ते कोणालाच मिळू नये ही भावना कीर्तनकाराची असावी का मला सांगा. आणि आपल्याला जर नाही मिळालं म्हणजे दुसऱ्याला मिळू नये, आपल्याला नाही मिळालं तर ते दुसऱ्याच्या ताटात माती कालवून आपल्याला काय मिळणार आहे सांगा. जर मला ठीक आहे, मी आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे, आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण जर मला नाही मिळालं तर दुसऱ्यांचं काढून घेतलं पाहिजे, ही अत्यंत चुकीचे वक्तव्य आहेत. आणि मग अशा पद्धतीने दुसऱ्याच्या ताटात माती कालवणं तुम्हाला कितपत शोभतं हाही या ठिकाणी प्रश्न आहे. मग हे अशा पद्धतीचे जे वक्तव्य आहेत यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, यांनी लोकांच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण होत आहेत. मग मराठ्यांविषयी सुद्धा जसं आज तुम्ही पहा ना, जरांगे पाटील सर्वांसाठी लढतोय ना तो माणूस, बिना अन्न पाण्याचं 7-7 दिवस राहिलाय ना तो माणूस, उपोषण 21 दिवस त्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि तो माणूस किती काळजीपूर्वक एक पाऊल उचलतोय, किती शब्द न शब्द अतिशय काळजीपूर्वक बोलताना बोलतोय, विचार करून बोलतोय. मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने इकडे वातावरण दूषित करीत असाल तर हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि काही महाराज लोकांच्या मी क्लिप बघितल्या की माफीचा व्हिडिओ आलेला आहे. मग तुम्ही सांगा, तुम्ही जे बोलता त्यावर तुम्हाला माफी मागावी लागत असेल, तुम्हाला माफीचा व्हिडिओ पोस्ट करावा लागत असेल तर ही तुमचं नाही तर संप्रदायाचं या ठिकाणी ज्याला आपण म्हणू खच्चीकरण होत चाललेलं आहे किंवा संप्रदायासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे असंच मला या ठिकाणी वाटतं. तर यामध्ये कुठल्याही महाराजांनी ज्यांना आता आपल्याला मी जसं सांगितलं की मी नाव कोणाचंच घेणार नाही, पण हे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, लोकांनी पाहिलेले आहेत. कोणाला उपदेश करावा एवढी मोठी मी निश्चितच नाही, पण तरी सुद्धा या व्हिडिओवर आपण थोडा तरी विचार करावा आणि इथून पुढे आपण निदान बोलताना काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ज्या नारदाच्या गादीवर तुकोबारायांच्या अभंगावर म्हणजे नारदाच्या गादीवर उभं राहून तुकोबारायांच्या अभंगावर तुम्ही निरूपण करताय याचंही भान ठेवलं पाहिजे. आणि सर्व जाती आणि सर्व समावेशक बोललं पाहिजे. मराठ्यांना आरक्षण असावंच, मिळावंच यात दुमतच नाही, पण इतर जातींना आपण कमी लेखू नये किंवा इतर जातींमध्ये वितुष्ट निर्माण होणे, वाद निर्माण होणे, जातींमध्ये तेढ निर्माण होणे हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा जय हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.